आज या ठिकाणी खरं तर या जुन्नर तालुक्याचं भूषण आणि तुमच्या आमच्या सर्वांचे दैवत म्हटलं तरी वावरणार आदरणीय निवृत्ती शेठ बाबा, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी राई मावशी, खरं तर जुन्नर तालुक्याला जर म्हटलं तर शेठ बाबांनी एक शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला। आज तुम्ही आम्ही सर्वजण जे 4 चाकी गाडीवर फिरतोय ही सर्व शेठ बाबांची पुण्य आहे। संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये एक कारखान्याची निर्मिती केली आणि त्या कारखान्याच्या निर्मितीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आज सुखी आहोत। मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं लागेल का माझ्यासारखा सुद्धा एक कार्यकर्ता आदिवासी भागामध्ये ऊस लागवड करू शकतो आणि असे अनेक माझे मित्र सुद्धा आदिवासी भागामध्ये ऊस लागवड करण्याचं योगदान खऱ्या अर्थाने शेठ बाबा आणि त्यानंतर स्वपन शेरकर साहेबांनी ती दूर सांभाळली आणि एक चांगल्या प्रकारची दिशा या जुन्नर तालुक्यातून राजकारण कमी पण समाजकारण करत असताना शेठ बाबा एक सहकार महर्षी म्हणून त्यांची नोंद झाली। खासदार म्हणून ते दिल्लीला गेले आणि खरं आहे की अजूनही मी शेठ बाबांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसाला आणि शेतकरी कुटुंबाला एक आदर आहे आणि म्हणून त्यांचा पुण्यसन्मान या ठिकाणी होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी वर्ग उपस्थित आहे। आम्ही पहिल्यापासून आमच्या वडील असतील, आमचे आजोबा असतील, एक शेरकर कुटुंब, एक सर्वसामान्य माणसाला मदत करणारा कुटुंब आणि खरं तर कारखान्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, अधिक तर काय बोलण्याची गरज नाही, परंतु निश्चितपणे या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक कुटुंब, अनेक शेतकरी आज खरं तर कवलारी घरामध्ये राहणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहतोय, हे सारं काही श्रेय शेठ बाबांना जातंय आणि त्यांचाच वारसा म्हणून खरं तर आमचे मित्र सतीशील भाऊ शेरकर करतात, चांगलं काम करतात आणि याही पुढे त्यांनी करीत राहावं आणि म्हणून निश्चितपणे अजून खरं तर आज आम्हाला घोडेगावला आमची मीटिंग आहे आदिवासी प्रकल्पाची आणि म्हणून तिकडे जायचं होतं, परंतु म्हटलं मी 1 तास लेट येईल। शेठ बाबांचा कार्यक्रम चुकवणं म्हणजे जीवनात मोठी चूक केली असं वाटतंय। शेठ बाबा बद्दल किती जरी बोललो तरी थोडंच आहे आणि म्हणून एक कर्तबदार माणसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज सर्वजण या ठिकाणी जमलो आहात। सर्वांना त्याची ज्ञात आहे की शेठ बाबांसारखा माणूस परत या जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला येणार नाही। एवढा मोठा कारखाना, एवढी मोठी संस्था सारं काही करत असताना शेठ बाबांनी पारदर्शक काम केलं। पार पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, कुठल्या प्रकारचा शेठ बाबांचं मतभेद नाही। कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या जातीत आहे, हे कधी शेठ बाबांनी पाहिले नाही। एक मी जवळून पाहिलंय, आमच्या चंद्रकांत तळपेसारखा माणूस खरं तर आज समोर बसले, त्यांनी सुद्धा तिकडं आपल्या साईडला उचलला तेव्हा पहिल्यापासून चंद्रकांत कुठलाही माणूस कार्यकर्ता आला तर कार्यकर्त्यांना प्रेमाची हाक प्रेमाने बोलवणं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम खरं तर शेठ बाबाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून खरं तर मी अधिक तर काय नाही बोलता निश्चितपणे त्यांच्या समान त्या ठिकाणी पुण्यतिथी समारोह आज शेठ बाबांचं होतंय। मी खरं तर सतीशील भाऊंना धन्यवाद देईन की शेठ बाबा असेल, स्वपन शेठ असेल, दोन्ही कार्यक्रम दरवर्षी आमचे मित्र चेअरमन सतीशील दादा करतात, याही पुढे करत राहावं। अधिक तर काय न बोलता निश्चितपणे शेठ बाबांना आणि त्यांच्या सहपत्नी
हिराबाई निवृत्तीशरकर या दोघाही उभयतांना मी खरं तर सर्व समाज बांधवांच्या वतीनं पश्चिम भागाच्या वतीनं मी यांना भावपूर्ण अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.